तर प्रत्येक चॅप्टर मध्ये एव्हरी चॅप्टर मध्ये वारंवार तुम्हाला या ठिकाणी हा चॅप्टर येणारच किंगडम अॅनिमल है ना. म्हणजे तुम्हाला दोन ठिकाणी येईल, एकतर ते इंडिव्हिज्युअल चॅप्टर मध्ये सिस्टीम जेव्हा आपण स्टार्ट करू तेव्हा आणि किंगडम अॅनिमल या. सो दोन ठिकाणी सेम इन्फॉर्मेशन आणि त्याच्यामुळे याच्यावर प्रोबॅबिलिटी वाढून जाते. डायरेक्ट क्वेश्चन ठीक आहे 4 येतात, पण इनडायरेक्ट क्वेश्चन या ठिकाणी पण या ठिकाणी जवळजवळ 3 ते 4 येतात त्या चॅप्टरला. सो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मिळून हा चॅप्टर खूप महत्वाचा होऊन जातो, खूप इम्पॉर्टंट होऊन जातो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी बिलकुल लक्ष द्यायचं, बिलकुल अंडरस्टँड करायचं. आणि यस नवाल सर आहे त्याच्यामुळे काही विषयच नाही, हा चॅप्टर एकदम सिम्पल होऊन जाणार आहे ना, एकदम इझी होऊन जाणार आहे, तुम्हाला पाठ होऊन जाणार आहे. शिकवताच लक्ष दिलं तुम्ही तर या ठिकाणी पाठ होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे बिलकुल या ठिकाणी अंडरस्टँड करायचं किंगडम अॅनिमल या. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस चॅप्टर है ना. या चॅप्टरचं इम्पॉर्टन्स काय, 4 डायरेक्ट क्वेश्चन आणि 3-4 इनडायरेक्ट क्वेश्चन. सो जवळजवळ 16 32 म्हणजे 30 मार्काला हा चॅप्टर आहे नीट मध्ये. सो 30 मार्क्स म्हणजे कोणतं कॉलेज तुम्हाला भेटणार आहे, तुमचं ड्रीम कॉलेज तुम्हाला भेटेल की नाही भेटेल हे डिसाईड करणारा चॅप्टर आहे है ना. सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इम्पॉर्टंट हिअर वी कॅन से दिस काइंड ऑफ चॅप्टर. त्याच्यामुळे आपण समजून घेऊ, पहिल्यापासून समजून घेऊ, एक पण लेक्चर मिस करणार नाही, सगळे लेक्चर आपण या ठिकाणी प्रेझेंट राहू. बरोबर, ठीक आहे फोटोसिंथेसिसला तुम्ही आता एखादं लेक्चर अब्सेंट राहिले बरोबर, पण या ठिकाणी आता या लेक्चरला अब्सेंट न राहायचं. जर क्लासचा तुमचा काही प्रॉब्लेम असला तर रेकॉर्डिंग या ठिकाणी ऐकत चला बरोबर, रेकॉर्डिंग या ठिकाणी ऐकत चला आणि बिलकुल मिस करू नका. बिकॉज इट गोइंग टू डिसाइड युअर हिअर वी कॅन से व्हॉट दॅट इज द ड्रीम कॉलेज. नाउ हिअर वी आर गोइंग टू अंडरस्टँड व्हॉट कॅन यू रिकॉल. असं म्हटलं तुम्हाला व्हॉट इज द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. दिस इज द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन. सो व्हॉट इज द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. आता हे आपल्याला पहिल्या पॉईंट मध्ये क्लिअर होईल की क्लासिफिकेशन हाऊ वी आर गोइंग टू क्लासिफाय द अॅनिमल्स. कोणत्या बेसिसवर, कोणत्या पॉईंटवर आपण अॅनिमल्स क्लासिफाय केलेले आहेत. सो यस हिअर वी कॅन से ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्म लेअर, सेगमेंटेशन, असे काही पॉईंट्स आहे, असे काही या ठिकाणी पॉईंट्स आहेत. त्यांच्या बेसवर आपण या ठिकाणी काय केलंय है ना, या ठिकाणी सर सीईटीचं पण अनालिसिस आहे चॅप्टरवर. डेफिनेटली सीईटीचं मी उद्या सांगेल चॅप्टरचं अनालिसिस बरोबर है ना. उद्या सांगेल की सीईटीचं अनालिसिस काय. मी फक्त नीटच सांगतोय सर तुम्ही सीईटीचं पण सांगत चला. करेक्ट आहे कार्तिक, अप्रिशिएबल. तर या चॅप्टरचं अनालिसिस मी सीईटीचं तुम्हाला उद्या सांगेल. हु प्रपोज 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम. एनीबडी नोज दिस नेम. सेकंड जो क्वेश्चन होता तुम्हाला, यस या ठिकाणी कोणाला माहिती आहे का की कोणी प्रपोज केलं या ठिकाणी, व्हॉट एव्हर दी पर्टिक्युलर थिंग, 5 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन सिस्टम कोणी प्रपोज केली आहे. एनीबडी कॅन टेल मी. Yes, very correct. So certain students are very here we can say fast. They are telling me, Aristotle nahi hai. Aristotle is the father of biology. है ना. अरिस्टॉटल कोण आहे, फादर ऑफ बायोलॉजी आहे, पण त्याने प्रपोज नाही केलंय 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम. त्याने 3च किंगडम सांगितले होते. 5 किंगडम या ठिकाणी जे की कोणते कोणते असतात तर तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. यस हिअर वी कॅन से देर आर सडन हिअर वी कॅन से किंगडम लाईक प्रोटिस्टा नंतर लाईक या ठिकाणी आपण म्हणतो यस हिअर वी कॅन से फंगाय है ना, मोनेरा, देन प्लांट किंगडम अँड देन अॅनिमल किंगडम. सो 5 किंगडम आपल्याला डिटेलमध्ये अंडरस्टँड करायचे है ना. आणि हे कोणी दिलं होतं, रॉबर्ट विटॅकर. दॅट इज करेक्ट. So the credit goes to the person here we can say what, that is Robert Whittaker. Okay, so that is the person. त्याने सगळे जेवढे पण या ठिकाणी ऑर्गॅनिझम आहे ते 5 किंगडम मध्ये या ठिकाणी डिवाइड केलेले आहे. आणि या ठिकाणी जो आहे त्याच्यापैकी 5 पैकी जो एक किंगडम आहे अॅनिमल किंगडम अॅनिमल या. सो तो आपण या ठिकाणी अंडरस्टँड करतोय. ओके, अॅनिमल किंगडम. व्हॉट इज द नीड अँड देन इम्पॉर्टन्स ऑफ दिस क्लासिफिकेशन. तर असं क्लासिफिकेशन का केलंय, याची गरज काय बरोबर. किंगडम अॅनिमल यामध्ये आपण सगळे अॅनिमल्स का डिवाइड केले, तर मी आता सांगितलं तुम्हाला जवळजवळ 1.2 दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. यस डीप स्टडी है ना या ठिकाणी इज इम्पॉर्टंट. यस आयडेंटिफिकेशन ऑफ अॅनिमल, दॅट इज द वन थिंग इज देअर. मयंक इज टेलिंग करेक्टली, बिकॉज हिअर वी आर गोइंग टू स्टडी नियर अबाउट 12 लाख 1.2 मिलियन अॅनिमल्स आर देअर. आणि अंडरस्टँड करा, नवीन अॅनिमल अजून डिस्कवर पण झाले नाहीये, असे पण अॅनिमल्स आहे बरोबर. तर या ठिकाणी दिस नंबर इज गोइंग टू इन्क्रीजिंग है ना. आणि या ठिकाणी आपल्याला जर क्लिअर कट आयडेंटिफिकेशन करायचं असेल, अंडरस्टँडिंग करायचं असेल बरोबर, या ठिकाणी रिलेशनशिप फाइंड करायचं असेल बिटवीन दी अॅनिमल्स अँड देन अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यांचं हॅबिटेट, ड्वेलिंग प्लेस, लिव्हिंग प्लेस बरोबर, कुठे राहतात है ना या ठिकाणी बरोबर, त्यांचं अडॅप्टेशन्स काय झाले, त्यांच्यामध्ये इव्होल्युशन कसं झालंय है ना, हाऊ द अॅनिमल्स आर गेट डेव्हलप है ना. तर ते आपण या ठिकाणी बघणार आहे, अंडरस्टँड करणार आहे बरोबर. व्हॉट इज सो या सगळ्या कारणांसाठी आपण म्हणतो या ठिकाणी यस हिअर इट इज रिक्वायर्ड. So now actually we are going to start this important chapter, interesting chapter. You are familiar with the animals. तुम्ही सगळे या ठिकाणी animals बद्दल familiar आहात सगळे, well familiar with the here we can say animals. काही जणांनी पेट पण पाळलेले असतील, डॉग, कॅट, whatever it may be. You are well familiar with animal, their general characteristics.
तर या अॅनिमलचे जनरल कॅरेक्टरिस्टिक कोणते आहे ना, आणि त्यांच्यामध्ये ग्रेट डायव्हर्सिटी आहे. सो हाऊ द इव्होल्युशन विल टेक प्लेस है ना. तर लेट अस लर्न अबाउट हाऊ दिस डायव्हर्स ग्रुप इज क्लासिफाईड सिस्टमॅटिकली. तर आता जर 12 लाख अॅनिमल या ठिकाणी 1.2 मिलियन अॅनिमल जर या ठिकाणी स्टडी करायचं आहे, तर आपल्याला स्टडी करायला मग दुसरं आपण काय स्टडी करू शकणार नाही. सगळे जर अॅनिमल्स 12 लाख अॅनिमल्स जर स्टडी करायचे झाले, तर आपण जर त्यांना सिंगल स्टडी करायला गेलो, तर मग दुसरं काही स्टडीज करू शकणार नाही आपण. त्यालाच या ठिकाणी 2-3 वर्ष लागून जातील. मग त्याच्यासाठी आपण काय केलंय की सगळ्या अॅनिमलला ग्रुपमध्ये डिवाइड केलंय, आणि या ग्रुपमध्ये डिवाइड करून आपण तो ग्रुप स्टडी करतोय. सो ग्रुपमध्ये डिवाइड केल्यामुळे त्याची स्टडी इट बिकम्स इझी. बरोबर, ही स्टडी काय होऊन जाते, खूप सोपी होऊन जाते, इझी होऊन जाते. अँड दॅट्स वाय वी हॅव मेक द डिफरंट ग्रुप्स आर देअर, अँड देन वी आर गोइंग टू डिस्कस द ग्रुप. सो क्रायटेरिया यूज फॉर क्लासिफिकेशन, दॅट इज व्हेरी फर्स्ट पॉईंट. पहिला पॉईंट आपल्याला या चॅप्टर मध्ये कोणता बघायचा, चॅप्टर नंबर 4.1. यस, हियर वी कॅन से क्रायटेरिया यूज फॉर अॅनिमल क्लासिफिकेशन. जो की क्वेश्चन तुम्हाला विचारला होता की असे कोणते क्रायटेरिया आहे, 6 क्रायटेरिया आहे, आणि या 6 क्रायटेरियावर आपण काय केलंय की अॅनिमलचं क्लासिफिकेशन केलंय. का क्लासिफिकेशन केलंय, कारण 12 लाख अॅनिमल आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना क्लासिफाय करून त्यांचे ग्रुप बनवले, आणि ग्रुप बनवले एक 11 ग्रुप बनवले. 11 ग्रुप मध्ये आपण त्यांना स्टडी करतोय, मेजर ग्रुप है ना. अॅनिमल बॉडी प्लॅन दॅट इज युअर सेकंड पॉईंट, अँड देन अॅनिमल क्लासिफिकेशन दॅट इज युअर थर्ड पॉईंट. सो हे 3च पॉईंट आहे चॅप्टर मध्ये. जरी चॅप्टर मोठा असला तरी 3च पॉईंट आहे ना. सगळ्यात कमी पॉईंट या चॅप्टर मध्ये. प्रत्येक चॅप्टर मध्ये नाहीतर 5-5, 6 पॉईंट असतात, सब टॉपिक असतात. या चॅप्टर मध्ये 3च सब टॉपिक आहे, पण हा जो तिसरा आहे अॅनिमल क्लासिफिकेशन, हा सब टॉपिक खूप मोठा आहे आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, so now we are going to start, we can say 4 point. We are going to actually start the topic. Actually, we are going to start the here we can say what discussion on this particular topic. Criteria used for animal classification. So animal आपण क्लासिफाय केलेले आहेत, त्याच्यासाठी कोणता क्रायटेरिया आपण यूज केला आहे, which criteria we have taken for to classify the animals. तर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस, दॅट वी आर गोइंग टू अंडरस्टँड. तर आपण या ठिकाणी बघतो यस क्रायटेरिया विच इज हियर वी कॅन से व्हेरी फर्स्ट क्रायटेरिया. जो सगळ्यात पहिला क्रायटेरिया आपण या ठिकाणी डिस्कस करतोय, दॅट इज कॉल्ड एज ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. बरोबर, सो ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन दॅट इज व्हेरी फर्स्ट क्रायटेरिया. सो अॅनिमल्स या ठिकाणी ऑर्गनाइज, सो यस देर आर सर्टन अॅनिमल विच आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू हियर वी कॅन सेल्युलर लेवल है ना. काही असे अॅनिमल्स आहेत जे फक्त सेल्सने बनलेले आहे, अशा सेल्स आहे, सेल्सचा गोळा आहे, सेल्सचा मास आहे, आणि हा एक अॅनिमल झाला. सो काही अॅनिमल असे जे जस्ट मेड अप ऑफ हियर वी कॅन से व्हॉट, दॅट इज ऑफ सेल्स ओनली. त्यांच्यामध्ये ना टिश्यू आहे, त्यांच्यामध्ये ना या ठिकाणी ऑर्गन आहे, नथिंग, काहीच नाही आहे बाकी. सो नो सेल्स हियर वी कॅन से व्हॉट, सॉरी, नो टिश्यू, नो ऑर्गन्स, ओनली सेल्स आर देअर है ना. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी म्हणतो यस हियर वी कॅन से पोरिफेरा है ना, आणि त्यांच्यामध्ये या ठिकाणी सेल्सने कामं वाटून घेतले. देयर इज डिव्हिजन ऑफ लेबर इन टू द सेल्स. बरोबर, सेल्सच सगळे फंक्शन करतात. कोणतेही ऑर्गन नाहीये त्यांच्यामध्ये, कोणताही या ठिकाणी टिश्यू नाहीये, त्यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम नाहीये, त्यांच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम नाहीये, त्यांच्यामध्ये एक्सिडरी सिस्टीम नाहीये. स्पॉन्जेस आर देअर, व्हेरी व्हेरी इनिशियल लेवल. बरोबर, काही अॅनिमल्स मग कसं या ठिकाणी टिश्यू लेवल, तर दे आर गेट क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ टिश्यू. तर आता त्या पर्टिक्युलर हियर वी कॅन से काही सेल एकत्र करून त्यांनी काय तयार केलं, टिश्यू. आणि मग सगळं फंक्शन कोण करतं, हियर वी कॅन से व्हॉट, दॅट इज द फंक्शन इज डन बाय हियर वी कॅन से टिश्यूज है ना. आपण एक्झाम्पल बघू शकतो टिश्यू लेवल ऑर्गनायझेशनचं, दॅट इज सिलोंटेरेट्स. सिलोंटेरेट्स मध्ये टिश्यू बनलेला आहे, पण कोणताही ऑर्गन नाहीये. नो ऑर्गन इज देअर, देयर इज नो हेड, देयर इज नो आईज, देयर इज नो नोज, नो ऑर्गन इज देअर. आणि मग सगळे फंक्शन कोण करतायत, टिश्यू करतायत. आणि मग काही अॅनिमल्स त्यांच्यामध्ये ऑर्गन बनलेले आहेत. बरोबर, तर आपण याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर यांचं एक्झाम्पल यस हियर वी कॅन से व्हॉट, दॅट इज प्लॅटीहेल्मिन्स. प्लॅटीहेल्मिन्स मध्ये ऑर्गन बनलेले आहे, पण ऑर्गनने कोणती सिस्टीम बनवलेली नाहीये. देयर इज नो ऑर्गन सिस्टम इज देअर, सो ओनली ऑर्गन्स आर देअर. आणि मग त्याच्यानंतर अस्केल्मिन्स असतील, अॅनेलिडा असतील, आर्थ्रोपोडा असतील, त्यांच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम पण आहे. सो ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, सो व्हेरी सिम्पल ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन दॅट इज सेल्युलर. थोडा कॉम्प्लेक्स दॅट इज टिश्यू लेवल, देन अजून कॉम्प्लेक्स देन दॅट इज द ऑर्गन लेवल, अँड देन ऑर्गन सिस्टीम. बरोबर, अँड व्हॉट एव्हर द ह्युमन बिंग मध्ये ऑर्गन सिस्टीम आहे ना. देर आर 9 ऑर्गन सिस्टीम्स आर देअर. तर अशा प्रकारे या ठिकाणी काय झालेलं आहे, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन झाले. तर हा पॉईंट आपण कन्सिडर केला क्लासिफाय करताना. 12 लाख अॅनिमल आहे, तर आपण या ठिकाणी कन्सिडर केलं की काही अॅनिमल सेल्युलर लेवलवर आहे, काही अॅनिमल टिश्यू लेवलवर आहे, काही अॅनिमल ऑर्गन लेवलवर आहे. सो आज आपण ह्युमन बिंग बसतोय, पण हे डायरेक्टली डेव्हलप झालेले नाहीये. सो मदर नेचरने, मदर अर्थने काय केलं या ठिकाणी, यस जेव्हा डेव्हलपमेंट होताना या ठिकाणी पहिले सेल्युलर करून बघितले, मग त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन केलं, मग सेल कन्वर्ट झालं टिश्यू मध्ये, मग टिश्यू कन्वर्ट झालं या ठिकाणी यस हियर वी कॅन से ऑर्गन्स मध्ये. तर असं या ठिकाणी स्टेप बाय स्टेप काय होत गेलं, त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन होत गेलं. बरोबर, या ठिकाणी अडॅप्टेशन होत गेलं. अँड देन हियर वी कॅन से व्हॉट, दॅट इज नथिंग बट असं अडॅप्टेशन झाल्यावरच एक एक नवीन ऑर्गॅनिझम या ठिकाणी डेव्हलप होत गेला. सो दिस इज अबाउट हियर वी कॅन से थिंग इज देअर, सो मच डायव्हर्सिटी इज देअर. यस, नंतर आपण या ठिकाणी म्हणतोय बॉडी सिमेट्री.
बरोबर. अनदर हियर वी कॅन से व्हॉट दॅट इज द क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया कोणता आहे? बॉडी सिमेट्री. सो पहिला क्रायटेरिया कोणता होता क्लासिफिकेशनचा? ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. बिलकुल इथेच पाठ झालं पाहिजे. आणि ग्रेड्स ऑफ क्लासिफिकेशन, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशनवर आपण 3 टाइप्स केले आहे. पहिली कोणती? ए टाइप सेल्युलर लेवल, दुसरी कोणती? टिश्यू लेवल, बरोबर. तिसरी कोणती या ठिकाणी? यस हियर वी कॅन से ऑर्गन लेवल. तुम्हाला क्वेश्चन येईल, बरोबर, तुम्हाला म्हणतील यस सिलेंडरेट्स कोणतं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आहे? कॅन यू टेल मी? सिलेंडरेट्स मध्ये कोणतं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आहे? तर दॅट इज टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन इज देअर, बरोबर. टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन इज देअर, है ना. जर तुम्हाला विचारलं प्लॅटिहेल्मिन्स मध्ये कोणतं ऑर्गनायझेशन आहे, कोणतं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आहे? सो प्लॅटिहेल्मिन्स मध्ये या ठिकाणी आपण म्हणतो ऑर्गन लेवल, टिश्यू ऑर्गन लेवल. हियर वी कॅन से व्हॉट दॅट इज द ऑर्गनायझेशन इज देअर, है ना. दॅट इज द ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. तर असे क्लासिफिकेशन आहे ते आपण या ठिकाणी अंडरस्टँड करतोय, बरोबर. नंतर आपण या ठिकाणी पुढे म्हणतोय यस बॉडी सिमेट्री. व्हेन वी टॉक अबाउट बॉडी सिमेट्री, सो तुम्हाला आता या ठिकाणी बॉडी सिमेट्रीचे पण 3 टाइप पडतात. कोणते कोणते या ठिकाणी? यस पहिला टाइप कोणता आहे? ए टाइप कोणता आहे? दॅट इज असिमेट्री. असे अॅनिमल ज्यांच्यामध्ये काहीच सिमेट्री नाहीये, बरोबर आहे ना, काहीच सिमेट्री नाहीये. नंतर या ठिकाणी रॅडियल सिमेट्री म्हणजे कुठूनही कट करा, बरोबर. तर या ठिकाणी इक्वल हाफ मध्ये तो डिवाइड होईल, दॅट इज रॅडियल सिमेट्री. आणि नंतर कोणता? बायलॅटरल सिमेट्री. ह्युमन बिंग मधून एक ऍक्सेस टाका, तर या ठिकाणी 2 इक्वल पार्ट मध्ये तो डिवाइड होईल, त्याला आपण काय म्हणतो? बायलॅटरल सिमेट्री, बरोबर. ठीक आहे. आता याच्यावर मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, मी तुम्हाला घेऊन जातो व्हाईट बोर्डवर. तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की सिमेट्री लेवल कोणती आहे, बरोबर. सो यस आय एम गोइंग टू ड्रॉ हियर वी कॅन से फिगर ऑफ स्पॉन्जेस. पहिला मी या ठिकाणी स्पॉन्जेस काढतोय. सपोज दिस इज दी स्पॉन्जेस, असा एक स्पॉन्जेस आहे, बरोबर. नंतर मी आता या ठिकाणी एक दुसरी फिगर काढतोय. यस हियर वी कॅन से व्हॉट दॅट इज ही सेकंड फिगर झाली, बरोबर. आणि नंतर आता तिसरी फिगर काढतोय मी. तिसरी वन मोर फिगर आय एम गोइंग टू ड्रॉ. सपोज फुलपाखरू काढतो, है ना. आणि यस हियर वी कॅन से डोंट जज माय. हियर वी कॅन से व्हॉट दॅट इज दी व्हॉट एव्हर द पर्टिक्युलर ड्रॉइंग जज नका करू. सो आता तुम्हाला जर म्हणतील या ठिकाणी यस दिस इज ए, दिस इज बी अँड देन दिस इज सी. सांगा सिमेट्री कोणती? ए मध्ये सिमेट्री कोणती? बी मध्ये सिमेट्री कोणती आहे? सी मध्ये सिमेट्री. तर आपण इथून जर या ठिकाणी ऍक्सेस टाकला तर 2 इक्वल पार्ट बनताय का नाही? इथून जर ऍक्सेस टाकला 2 इक्वल पार्ट बनताय का नाही? तर हा कसा येईल? असिमेट्रिक. सो नेम इट सेल्फ सजेस्ट. असिमेट्रिक म्हणजे काय? देयर इज नो सिमेट्रिक. जर आपण या ठिकाणी एका प्लेन मध्ये डिवाइड केलं, कुठूनही डिवाइड केलं, तर 2 इक्वल पार्ट बनणार नाही, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? इट इज असिमेट्रिक. त्यांच्यामध्ये सिमेट्री नाहीये, बरोबर. यस लोकेश इज व्हेरी करेक्ट. आता या ठिकाणी हा दुसरा एक्झाम्पल आहे स्टारफिशचा. याच्यामध्ये जर आपण असा ऍक्सेस टाकला तर 2 इक्वल पार्ट पडतात. आपण जर असा ऍक्सेस टाकला तर 2 इक्वल पार्ट पडतात. आपण जर असा ऍक्सेस टाकला तर 2 इक्वल पार्ट पडतात. तुम्ही कुठूनही या ठिकाणी ऍक्सेस टाका. सो या ठिकाणी कुठूनही ऍक्सेस टाकला आपण तर 2 इक्वल पार्ट पडतील, त्याला आपण काय म्हणतोय? यस हियर इट इज कॉल्ड एज रॅडियल सिमेट्री. त्याला आपण काय म्हणतोय? रॅडियल सिमेट्री. आणि आता तिसरा आहे. तिसऱ्यामध्ये या ठिकाणी फुलपाखरू आहे, बरोबर. त्याच्यामध्ये जर आपण एक ऍक्सेस टाकला तर 2 इक्वल पार्ट पडतायत, म्हणून याला आपण काय म्हणतो या ठिकाणी? इट इज बायलॅटरल सिमेट्री. फक्त एका एक्सेसने जर या ठिकाणी 2 इक्वल पार्ट पडत असते तर त्याला आपण काय म्हणतो? बायलॅटरल सिमेट्रिक. सो ए असिमेट्रिक आहे, बी रॅडियल सिमेट्रिक आहे, आणि सी कोणता आहे? बायलॅटरल सिमेट्रिक. यस रिया इज व्हेरी फास्ट. रिया इज करेक्ट. शुभम इज करेक्ट, है ना. या ठिकाणी गिरीश इज करेक्ट, बरोबर. तर ए बी सी आपल्याला या ठिकाणी आता बऱ्यापैकी समजलंय. काय डाऊट आहे तुम्हाला? काय क्वेश्चन आहे या ठिकाणी? बरोबर. काय समजत नाही असं असलं तर विचारत चला, बोलत चला. कन्सेप्ट सगळे क्लिअर करा, बरोबर. अल्ट्रा क्लिअर, गुड. तर आपण या ठिकाणी पहिले 2 क्रायटेरिया बघितले. पहिला क्रायटेरिया कोणता होता? ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. दुसरा क्रायटेरिया कोणता बघितला आपण? बॉडी सिमेट्री. सो इट इज सुपर क्लिअर, अल्ट्रा क्लिअर, है ना. आता तिसरा क्रायटेरिया काय तो आपण समजून घेऊ. यस वी कॅन से बॉडी कॅव्हिटी. हे सगळे क्लासिफिकेशनचे क्रायटेरिया आहे. टोटल 6 क्रायटेरिया आहे. 6 क्रायटेरियाच्या बेसवर आपण काय केलं? या ठिकाणी अॅनिमल्सला क्लासिफाय केलं. आता क्लासिफिकेशन नंतर बघू, पण त्याचा पहिले आपल्याला बेसिस समजून घ्यावं लागेल ना, की आपण जे क्लासिफिकेशन बघणार आहे ते कोणत्या बेसिसवर क्लासिफाय केले आहेत. तर 6 बेसिसवर आहे. पहिला बेस कोणता होता आपला? ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. दुसरा कोणता होता? हियर वी कॅन से सिमेट्री, बरोबर. सिमेट्रीवर कोणत्या 3 टाइप पडल्या? असिमेट्रिक, रॅडियल सिमेट्रिक अँड देन बायलॅटरल सिमेट्रिक, है ना. असिमेट्रिक स्पॉन्जेस मध्ये असते, रॅडियल सिमेट्री स्टारफिश मध्ये असते, बायलॅटरल सिमेट्री मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी ह्युमन्स मध्ये, बरोबर. किंवा या ठिकाणी यस हियर वी कॅन से प्लॅटिहेल्मिन्स मध्ये. देयर इज बायलॅटरल सिमेट्री. देन नेक्स्ट इज बॉडी कॅव्हिटी. आता कॅव्हिटी कोणाला म्हणायचं? कॅव्हिटी कोणाला म्हणायचं? तर आपण या ठिकाणी म्हणू यस हियर वी कॅन से देयर इज वन वर्ड सिलोम. सिलोम हा एक वर्ड आहे. सिलोम ग्रीक टर्म, है ना. सिलोम म्हणजे कॅव्हिटी, बरोबर. सिलोम म्हणजे काय? कॅव्हिटी. सो असिलोमेट म्हणजे त्यांच्यामध्ये कॅव्हिटीज नाहीये.
सपोज आता मी या ठिकाणी म्हणतोय यस, ही एक लाईन काढली, आपण म्हणू ही आपली बॉडी स्किनची लेअर आहे, बॉडीची लेअर आहे. आणि आता याच्यामध्ये मी काय काढतोय, यस हिअर वी कॅन से एक असा पार्ट काढतोय. कोणता पार्ट? सपोज आपण आपला म्हणू या ठिकाणी रफ डायग्राम, इट इज डायजेस्टिव्ह सिस्टीम. हा पार्ट कोणता आहे? सपोज आपण याला काय म्हणू, डायजेस्टिव्ह सिस्टीम है ना. तर आपण या ठिकाणी याला काय म्हणतो, डीएस म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि नंतर हा कोणता आहे, तर आपण पार्ट कोणता म्हणणार आहे या ठिकाणी, स्किन. सो स्किन आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम यांच्यामध्ये काय या ठिकाणी आपण बघतो, यस हिअर वी कॅन से सिलोम आहे. यांच्यामध्ये या ठिकाणी काय सिलोम आहे, असा सिलोम आहे, अशी कॅव्हिटी, असा स्पेस आहे, एम्प्टी स्पेस आहे, पोकळी आहे, जागा आहे. तर याला आपण काय म्हणतो, यस हिअर इट इज कॉल्ड अ सिलोम. सो ज्या अॅनिमल मध्ये अशी सिलोम असेल त्याला आपण काय म्हणू, सिलोमेट. बरोबर, एक रफ आयडिया समजून घ्या. सो डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि आपल्या स्किन मध्ये, मग आता या सिलोम मध्ये काय असणार आहे, वेगवेगळे ऑर्गन असतील. याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गन असतील, लंग्स असतील, बरोबर, व्हॉट एव्हर हिअर वी कॅन से लंग्स आर देयर. नंतर किडनी असेल, बरोबर, नंतर या ठिकाणी स्प्लीन असेल, लिव्हर असेल. तर या सिलोम मध्ये वेगवेगळे ऑर्गन्स असतील है ना. तर या ऑर्गनसाठी ज्यांच्यामध्ये कॅव्हिटी आहे, सिलोम आहे, त्यांना आपण काय म्हणतो या ठिकाणी, सिलोमेट. सो ज्यांच्यामध्ये सिलोम प्रेझेंट आहे, कॅव्हिटी प्रेझेंट आहे, दे आर सिलोमेट. क्लिअर, त्यांना आपण काय म्हणू, सिलोमेट म्हणू है ना. पण ज्यांच्यामध्ये अशी कॅव्हिटी नाही आहे, द कॅव्हिटी इज अब्सेंट, त्यांना आपण काय म्हणू, असिलोमेट. बरोबर. सो या ठिकाणी है ना, ही स्किन झाली आणि मग लगेच त्याला खेळूनच डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. सो देर इज नो 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 हिअर वी कॅन से स्पेस. तर त्याला आपण काय म्हणतो, असिलोमेट. असिलोमेट कोण आहे? प्लॅटिहेल्मिन्स म्हणजे आपण म्हणतो यस, हेल्मिन्थ म्हणजे कृमी है ना, हेल्मिन्स म्हणजे कृमी, आणि प्लॅटिहेल्मिन्स म्हणजे चपटे कृमी. सो जे चपटे कृमी असतात एकदम लिप्स सारखे असतात, त्यांच्या या स्किन मध्ये आणि या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये देर इज नो गॅप. पेरिटोनियम कॅव्हिटी बोलतोय मी, जी कॅव्हिटी येते दॅट इज पेरिटोनियम कॅव्हिटी. ही कॅव्हिटी कशी बनते ते आपण बघू. यस, फ्लॅटवॉर्म, चपटे कृमी, प्लॅटिहेल्मिन्स है ना. सो हे जे फ्लॅटवॉर्म्स आहे त्यांच्यामध्ये या ठिकाणी यस हिअर वी कॅन से देर इज नो, फ्लॅटवॉर्म्स मध्ये आपण म्हणतो देर इज नो हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज दी स्पेसेस देअर. सो ते कोणते, असिलोमेट्स. आणि मग त्यांच्या मधली एक कॅटेगरी असते सुडोसिलोमेट. सो व्हॉट इज सुडोसिलोमेट? सुडो म्हणजे फॉल्स. सुडो हा शब्द केव्हा पण आला ना, त्याचा मिनिंग काय असतो, फॉल्स. सो ऍक्च्युअली काय सुडोसिलोमेट म्हणजे काय, हे आपण जर्म लेअर जेव्हा डिस्कस करू तेव्हा क्लिअर होईल तुम्हाला. पण सुडो म्हणजे काय, फॉल्स सिलोम. म्हणजे सिलोम आहे पण त्याच्यामध्ये कोणताही ऑर्गन बसू शकत नाही, इट इज फॉल्स सिलोम. तर त्याला आपण काय म्हणतो, सुडोसिलोमेट. मग तुम्हाला असं विचारलं जाईल की एखाद्या अॅनिमलचं नाव दिलं जाईल, मोलुस्का काय, सिलोमेट आहे का, सुडोसिलोमेट आहे का असिलोमेट आहे, तर तुम्हाला असं ओळखायला लागेल. बरोबर. त्याच्यामुळे या ठिकाणी थोडं अंडरस्टँड करायचं की सिलोम म्हणजे काय, बॉडी कॅव्हिटी. सो ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे त्यांना आपण काय म्हणतो, सिलोमेट. ओके. सो 3 क्रायटेरिया आपण बघितले. कोणते कोणते 3 क्रायटेरिया बघितले आतापर्यंत, रिकॉल करा. पहिला क्रायटेरिया आपला होता ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. दुसरा क्रायटेरिया कोणता होता, बॉडी सिमेट्री. तिसरा क्रायटेरिया आपण फिनिश केला, दॅट इज बॉडी कॅव्हिटी. आता चौथा क्रायटेरिया आपण बघतो, जर्म लेअर्स है ना, जर्म लेअर्स. सो यस देर आर हिअर वी कॅन से जर्म लेअर. जेव्हा या ठिकाणी एखादा ऑर्गॅनिझम बनत असतो है ना, तर त्याच्यामध्ये ऑर्गन बनत असतात, तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जर्मायनल लेअर्स बनतात है ना. तेव्हा या ठिकाणी जर्मायनल लेअर्स बनतात. आणि 3 प्रकारच्या लेअर असतात. सो सगळ्यात जी आतली लेअर असते तर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, एंडोडर्म. आता ह्युमन बिंग पण जेव्हा डेव्हलप होईल है ना, झायगोट पासून एम्ब्रियो जेव्हा डेव्हलप होईल तेव्हा पहिले 3 लेअर बनतात. आणि 3 लेअर बनल्यानंतर या लेअर पासून ऑर्गन डेव्हलप होत असतात. सो जर्म लेअर म्हणजे काय, अशा लेअर ज्यांच्यापासून या ठिकाणी ऑर्गॅनोजेनेसिस होईल. सो 3 लेअर असतात. बरोबर. कोणत्या या ठिकाणी, यस हिअर वी कॅन से व्हॉट, यस कॅव्हिटी आहे आणि ती पेरिटोनियम कॅव्हिटी आहे. मग आता तुम्हाला सांग, ह्युमन बिंग असिलोमेट येईल का सुडोसिलोमेट येईल, कल्याणी? व्हॉट इज युअर ओपिनियन? ह्युमन मध्ये जर कॅव्हिटी आहे, पेरिटोनियम कॅव्हिटी आहे, तर तो सिलोमेट येईल का असिलोमेट? ऑब्विसली. सो ह्युमन बिंग इज सिलोमेट. ज्यांच्यामध्ये कॅव्हिटी आहे तो सिलोमेट आहे, ज्यांच्यामध्ये नाही आहे तो असिलोमेट आहे. दॅट इज वी आर डिस्कसिंग है ना. सो नाऊ हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट जर्मायनल लेअर. जर्मायनल लेअर या ठिकाणी आपण बघतो सगळ्यात बाहेरची लेअर कोणती असते, दॅट इज कॉल्ड एज एक्टोडर्म है ना. एक्टो मीन्स आउटसाइड. सो एक्टो म्हणजे काय, आउटसाइड. आणि नंतर आपण या ठिकाणी बघतो की यस हिअर वी कॅन से देयर इज एक्टोडर्म. ही कोणती एक्टोडर्म, सगळ्यात बाहेरची लेअर आहे, याला आपण काय म्हणतो, एक्टोडर्म. सगळ्यात आतली लेअर आहे, बरोबर, त्याला आपण काय म्हणतो, एंडोडर्म. आणि या ठिकाणी यांच्यामध्ये एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये एक अजून लेअर असते ज्याला आपण काय म्हणतो, मिझोडर्म है ना, त्याला आपण काय म्हणतो, मिझोडर्म. तर अॅनिमल मध्ये 3 जर्मायनल लेअर तयार होतील काही अॅनिमल्स मध्ये आणि त्यांच्यापासून ऑर्गन बनतील, तर त्यांना आपण काय म्हणू, ट्रिप्लोब्लास्टिक. सो 3 लेअर म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, ट्रिप्लोब्लास्टिक. ह्युमन बिंग ट्रिप्लोब्लास्टिक आहे, बरोबर. पण काही अॅनिमल असे आहेत की ज्यांच्यामध्ये 3 लेअर डेव्हलप नाही होत, त्यांच्यामध्ये एक्टोडर्म डेव्हलप होते, त्यांच्यामध्ये एंडोडर्म डेव्हलप होते
देर इज नो मिझोडम. मिझोडम नाही आणि त्यांच्यामध्ये या ठिकाणी एक नॉन लिव्हिंग लेअर असते इन बिटवीन. हिअर वी कॅन से व्हॉट दॅट इज टू सेपरेट द एक्टोडम अँड एंडोडम. त्यांच्यामध्ये एक नॉन लिव्हिंग, त्यांच्यापासून कोणताही ऑर्गन बनू शकत नाही अशी एक नॉन लिव्हिंग या ठिकाणी लेअर असते आणि त्या लेअरला आपण जनरली म्हणतो मिझोग्लिया. त्या लेअरला आपण काय म्हणतो ना, काय नाव दिलं, मिझोग्लिया. सो मिझोग्लिया लेअर इज देअर. सो ज्यांच्यामध्ये मिझोग्लिया असते, बरोबर आहे ना, नॉन लिव्हिंग लेअर असते, त्यांना आपण काय म्हणतो, डिप्लोब्लास्टिक. सो डिप्लोब्लास्टिक म्हणजे 2 लेअर फक्त. डाय म्हणजे 2. सो डाय म्हणजे 2. जेव्हा आउटर एक्टोडम, इनर आउटर एक्टोडम, आउटर एक्टोडम, इनर एंडोडम आणि त्यांच्यामध्ये मिझोग्लिया आहे, त्याला आपण काय म्हणू, डिप्लोब्लास्टिक. आणि जेव्हा आउटर एक्टोडम, इनर एंडोडम आणि त्यांच्यामध्ये कोण आहे या ठिकाणी, मिझोडम आहे, 3 लेअर आहेत, सेपरेट लेअर आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, ट्रिप्लोब्लास्टिक. तर अशा प्रकारे 4 वे मध्ये आपण क्लासिफाय केलं. पहिलंच पॅरेग्राफ आपण अजून बघतो, एकदम स्लो सुरू आहे, बिलकुल टेन्शन घेऊ नका. सगळे टर्म्स, सगळे वर्ड्स क्लिअर करून घ्या. कोणताही शब्द नाही समजला, सुडोसिलोमेट म्हणजे फॉल्स. सुडो म्हणजे फॉल्स. तर अथर्व ज्यांच्यामध्ये स्पेस नाहीये प्रॉपर आहे ना, ज्यांच्यामध्ये ऑर्गन या ठिकाणी राहू शकत नाही, फॉल्स या ठिकाणी स्पेस आहे, त्यांना आपण काय म्हणतो, सुडोसिलोमेट. बरोबर, त्यांना आपण काय म्हणतो, सुडोसिलोमेट. सो सिलोमेट आणि असिलोमेट याच्यामधला एक क्रायटेरिया आहे, दॅट इज समवॉट कॉल्ड ॲज व्हॉट, सुडोसिलोमेट. सो भरपूर नवीन टर्म्स आहे, असे भरपूर अॅनिमल्स आपल्याला डिस्कस करायचे जे तुम्ही कधी ऐकले नसतील, कधी बघितले नसतील. त्यांचे ऍटलीस्ट फोटोग्राफ्स, त्यांचे ऍटलीस्ट अॅनिमेशन्स आपण या ठिकाणी बघणार आहे. सो यू विल कम टू नो. या ठिकाणी आपण म्हणतो सेगमेंटेशन, है ना. सेगमेंटेशन म्हणजे काय आता एक्झॅक्टली. सो सेगमेंटेशन म्हणजे आपण म्हणतो पार्ट्स, है ना. सेगमेंट म्हणजे आपण काय करतो, काय म्हणतो, पार्ट. सपोज आता ह्युमन बिंग आहे, सपोज हिअर वी कॅन से ह्युमन बिंग. सो ह्युमन बिंग मध्ये सेगमेंटेशन आहे. या ठिकाणी आपण म्हणतो अप्पर सर्वायकल रिजन, नंतर थोरॅसिक रिजन, नंतर ऍब्डॉमिनल रिजन, नंतर पेक्टोरल रिजन, है ना. तर असे या ठिकाणी सेगमेंट आहे. किंवा आपण या ठिकाणी अजून अंडरस्टँड करू सेगमेंटेशन म्हणजे काय. सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ, कोणाचं एक्झाम्पल घेऊ, आपण म्हणतोय या ठिकाणी यस, हिअर वी कॅन से अर्थवॉर्म. सो अर्थवॉर्म मध्ये जर तुम्ही अजून बाहेरून बघितलं ना, तर अर्थवॉर्म मध्ये असं तुम्हाला काय दिसेल की असे भरपूर पार्ट आहे ना. आउटर सेगमेंट इज देअर. आणि नंतर अजून या ठिकाणी त्यांचं बॉडी जर आपण डायसेक्ट केली तर इनर पण आपल्याला तसे सेम पार्ट दिसतील, की आतमध्ये पण बॉडी त्यांच्या काय झाली आहे, डिवाइड झाली आहे. सो वेन हिअर वी कॅन से एक्सटर्नल सेगमेंट गोइंग टू कोइन्साइड विथ इंटरनल सेगमेंट, देन इट इज कॉल्ड एज व्हॉट, दॅट इज सेगमेंटेड एनिमल. बरोबर आहे ना. सो असे अॅनिमल ज्यांच्यामध्ये या ठिकाणी बाहेरून पण त्यांची बॉडी जर बघितली आपण तर ती सेगमेंट मध्ये डिवाइड आहे, आणि आतून पण त्यांची बॉडी बघितली आपण तर ती सेगमेंट मध्ये डिवाइड आहे. आणि मग आता प्रत्येक सेगमेंटच्या रिजन मध्ये काय काय ऑर्गन्स असतील, बरोबर. हिअर देअर आर सर्टन ऑर्गन्स. आणि इथे बघू शकता तुम्ही, सपोज आता काय आहे की बाहेरून पण तुम्हाला दिसते त्यांची बॉडी क्लिअर कट डिवाइड झाली छोट्या छोट्या सेगमेंट्स मध्ये, छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये. आणि ही बॉडी आतून पण त्यांची डिवाइड झालेली असते, आतमध्ये पण असे या ठिकाणी छोटे छोटे पार्ट्स असतात त्यांच्या, बरोबर. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी म्हणतोय त्यांना आपण यस, हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज सेगमेंटेशन, है ना. तर हे सगळं क्लिअर होईल. आधी पहिले एक पॉईंट क्लिअर करा अजिंक्य, एकदम उडी मारू नका, बरोबर आहे ना. सगळ्या फायलम आपल्याला समजून घ्यायच्या, एक सगळ्या फायलम आपल्याला अंडरस्टँड करायच्या, आहे ना. या ठिकाणी फ्लॅटफॉर्म मध्ये येतील, अजून कोणत्या नेमॅटोड मध्ये येतील, हे सगळं आपण अंडरस्टँड करू, डोंट वरी. पण आधी हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसवर आहे ना, बिलकुल या ठिकाणी अंडरस्टँड करा. इट विल गेट क्लिअर टू यू. सो नाव आपण म्हणतो सेगमेंटेशन आपण म्हणतोय की 2 प्रकारचे अॅनिमल असतात, ज्यांच्यामध्ये अनसेगमेंटेड असे पार्ट्स पडलेले नाहीये, आणि असे अॅनिमल्स ज्यांच्यामध्ये सेगमेंटेशन पडलेलं आहे. सो आउटर बॉडी अँड देन इनर बॉडी, दे आर गेट डिवायडेड इनटू, हिअर वी कॅन से व्हॉट, सेपरेट हिअर वी कॅन से पार्ट्स आर देअर, है ना. ही फिगर समजली नाही, भूमिका म्हणते, कोणती फिगर समजली नाही तुला. सपोज आपण या ठिकाणी बघतोय, बरोबर आहे ना. इथे काय दिसतंय की बाहेरून जर आपण बघितलं तर अशा या ठिकाणी त्यांची बॉडी जी आहे तर अशा छोट्या छोट्या सेगमेंट्स मध्ये डिवाइड झाली आहे. आणि सेम या ठिकाणी सेम आतून पण त्यांची बॉडी काय झालेली आहे, छोट्या छोट्या सेगमेंट्स मध्ये डिवाइड झाली आहे. सो वेन एक्सटर्नल सेगमेंट अँड देन इंटरनल सेगमेंट दे आर गेट कोइन्साइड, देन इट इज कॉल्ड एज व्हॉट, सेगमेंटेशन. तर आपण बघतो ऍनिलिडा मध्ये या ठिकाणी काय सेगमेंटेड बॉडी आहे सगळ्या अॅनिमलची, त्यांच्यामध्ये सेगमेंटेशन प्रेझेंट आहे. आणि काही असे सपोज आपण पोरीफेरा म्हटलं तर त्यांच्यामध्ये असं काही सेगमेंटेशन नाहीये, है ना. ह्युमन मधले सेगमेंट रिपीट करा. ह्युमन मध्ये पण आपण बॉडी डिवाइड केली आहे ना. या ठिकाणी आपण काय म्हणतो, सर्वायकल रिजन आहे, नंतर कोणता थोरॅसिक रिजन आहे, नंतर कोणता ऍब्डॉमिनल रिजन आहे, नंतर कोणता पेल्विक रिजन आहे. तर असे वेगवेगळे रिजन आहे आणि त्यांच्यामध्ये मग काही ऑर्गन आहे. सर्वायकल रिजन मध्ये आपण म्हणतो ब्रेन आहे, बरोबर, स्पायनल कॉर्ड आहे. थोरॅसिक रिजन मध्ये आपण या ठिकाणी म्हणतो यस, हार्ट आहे, लंग्स आहे. ऍब्डॉमिनल रिजन मध्ये स्टमक आहे ना. पेल्विक रिजन मध्ये रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहे. तर असं या ठिकाणी काय की छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये त्यांची बॉडी डिवाइड झाली आणि प्रत्येक पार्ट मध्ये काय असतात, अॅनिमल्स असतात,
है ना. जर्म लेअर नाही समजला, होईल क्लिअर राजनंदिनी. जर्म लेअर म्हणजे या ठिकाणी यस जेव्हा अॅनिमल तयार होतात ना त्यांच्यामध्ये ऑर्गॅनोजेनेसिस होतं, अशी जादू नाहीये काही की डायरेक्टली ऑर्गन्स तयार होऊन जातील. तर त्यांच्या बॉडीमध्ये आधी या ठिकाणी जर्मानल लेयर्स बनतात, 3 प्रकारच्या लेयर्स बनतात, एक्टोडम, एंडोडम, मिझोडम. आणि या लेअर पासून मग या ठिकाणी एक एक ऑर्गन बनतात. सपोज फॉर एक्झाम्पल आपला ब्रेन, आपली नर्वस सिस्टीम एक्टोडम पासून बनते. फॉर एक्झाम्पल आपला हार्ट, आपली सर्क्युलेटरी सिस्टीम मिझोडम पासून बनते. फॉर एक्झाम्पल आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम एंडोडम पासून बनते. सो मग एक एक लेअर काय करेल, एक एक ऑर्गन बनवेल, एक एक सिस्टीम बनवेल. बरोबर. पण मग काही अॅनिमल असे ज्यांच्यामध्ये या ठिकाणी यस हिअर वी कॅन से व्हॉट 2च लेअर तयार होतात, आणि काही अॅनिमल असे ज्यांच्यामध्ये 3 लेअर तयार होतात. बरोबर. तर मग आपण या ठिकाणी बघतो की असे अॅनिमल ज्यांच्यामध्ये 2च लेअर तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो या ठिकाणी, यस हिअर वी कॅन से, त्यांना आपण म्हणतो डिप्लोप्लास्टिक. आणि ज्यांच्यामध्ये 3 लेअर तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो या ठिकाणी, ट्रिप्लोप्लास्टिक. बरोबर. ऑब्झर्व आणि डिस्कस मध्ये अजून तुम्हाला विचारलेलं आहे, सेम सेम थिंग इज देअर, तेव्हा अजून